हिवाळा आला आणि गाजरचा हलवा खाल्ला असं होऊ शकत नाही. थंडीचे दिवस आहेत तर बाजारात मोठ्या प्रमाणात गाजर उपलब्ध आहेत. तर तुम्ही पण गाजर आणून ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. आणि इथे मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये गाजरचा हलवा आज बनवणार आहे. घरामध्ये उपलब्ध असलेल्या पदार्थातूनच आपण हा गाजरचा हलवा आज बनवणार आहोत. ही एकदम सोपी रेसिपी आहे. याच्यामध्ये मी दुधाचा वापर केलेला नाही किंवा खवा देखील टाकलेला नाही. जर तुम्ही अशा प्रकारे हा गाजरचा हलवा बनवलात तर हा महिनाभर टिकतो. हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पाच कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता मी इथे 1 किलो गाजर घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण इथे गाजर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. आणि याच्यावरचे जे मुळा वगैरे आहेत, रूट आहेत, ते आपल्याला चाकूने काढायचे आहेत. तुम्ही जर असा डायरेक्टली जर गाजर किसलात तर ते आपण जेव्हा हलवा खातो तेव्हा हे रूट आपल्या तोंडामध्ये येतात आणि ते छान लागत नाही. तर सर्वप्रथम आपण याच्या समोरचा आणि मागलचा जो पार्ट आहे तो कट करायचा आणि याच्या जे वरचे रूट आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. नंतर एका खिसणीने आपण हे सर्व खिसून घ्यायचे आहेत. बरेच जण गाजर खिसायला टाइम लागतो, त्यामुळे बरेच जण काय करतात, मिक्सरमध्ये करतात. मिक्सरमध्ये केलेला गाजरचा हलवा बिलकुल पण छान लागत नाही. जे तुम्ही खिसून गाजरचा हलवा करता तो खाण्याला खूपच टेस्टी लागतो. तर इथे मी एका पॅन मध्ये 2 टेबलस्पून घी टाकले आहे, तूप टाकलेला आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सुकामेवा टाकूयात, काजू आणि पिस्ता. तुमच्याजवळ जे सुकामेवा आहेत ते तुम्ही इथे वापरू शकता. सुकामेवा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये किसलेला गाजर टाकायचा आणि याला तुपामध्ये छान प्रकारे आधी परतून घ्यायचा. झाकण ठेवायची घाई करायची नाही, कारण तुपामध्ये आपण जेवढा छान हा गाजराचा किस भाजतो तेवढा त्याचा सुगंध छान येतो आणि गाजरचा हलवा खायला पण खूप टेस्टी लागतो. अजून थोडे मी वरतून 2 टेबलस्पून इथे तूप टाकलेला आहे आणि अजून एकदा याला छान मिक्स करून आता यानंतर आपण याला झाकून वाफायला ठेवूयात. 5 मिनिट आपण तसेच परतून घ्यायचे. 5 मिनिटानंतर आपण याला वाफायला झाकण लावून वाफून घेऊयात. तुम्ही पाहू शकता याचा कलर बदलला आहे आणि खूप छान प्रकारे याचा कलर दिसतो गाजरचा हलव्याचा. हा छान प्रकारे वाफला आहे. तर आता आपण याच्यामध्ये साखर ऍड करूया. 1 किलो गाजर हलव्यासाठी इथे मी 1/2 किलो साखर टाकली आहे. 1/2 किलो साखर ही 1 किलो गाजरच्या हलव्यासाठी एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. जर तुम्ही करत असाल तर हेच मेजरमेंट टाका. 1/2 किलो हे करेक्ट आहे, कारण गाजर ऑलरेडी थोडे गोड असतात, त्याच्यामुळे याला जास्त साखर लागत नाही. साखर टाकून आपण त्याला छान मिक्स करायचे आणि वाफवण्यासाठी ठेवायचे. तुम्ही पाहू शकता इथे साखरचा पाक झालेला आहे. आता हे सर्व पाणी छान मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये विलायची पावडर टाकूया आणि एकदा मिक्स करून घेऊया. याचा वास खूपच छान येत आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान मिक्स झालेला आहे आपली साखर या हलव्यामध्ये आणि याचा रंग पण खूप सुंदर दिसत आहे. तर पहा, आपला हा गाजरचा हलवा बनून तयार आहे. किती छान दिसत आहे गाजरचा हलवा. मी यामध्ये दूध किंवा मावा म्हणजे खवा वगैरे टाकलेला नाही. जर तुम्ही अशा पद्धतीने केलात तर हा गाजरचा हलवा तुम्ही 15 ते 20 दिवस आरामात खाऊ शकता. रूम टेम्परेचरवर ठेवून सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. जर याच्यामध्ये तुम्ही दूध टाकले तर ते जास्त दिवस राहणार नाही, 2 दिवसात तो संपून जाईल. तुम्ही इथे पाहू शकता किती छान दिसतो हा आपला गाजरचा हलवा. एवढा दिवस ठेवूनही कितीही दिवस तुम्ही ठेवू शकता. एवढा टेस्टी लागतो हा की
केल्या क्षणी हा संपून जाईल. 2 दिवस का ठेवू शकत नाही तुम्ही. एवढा टेस्टी आणि एवढा छान लागतो. दिसायला पण त्याचा कलर खूप सुंदर असतो. तर मग फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली तर लगेच लाईक आणि शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा येते अशाच नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.